कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय नो शिवा, काय झाला? आज मूड खराब दिसतोय। अप्पर मला सांग, मी कधीतरी दिव्याच्या लग्नात काही अडथळा येईल असं काही केलंय का? ए शिवा, एडी आहे काय? काय पण काय बोलते? शिवा, तू किती गेले तिच्यासाठी? हा ना. अगं पण शिवा, कोणी काय बोललं का तुला? नाही, कोणी काही बोललं नाही, पण तिच्या लग्नासाठी मी एवढं सगळं करते, पण तिला का मला तिच्या लग्नापासून लांब ठेवायचे काही कळत नाही। आता पैशांची गरज होती तेव्हा मी ती रेस पण जिंकून आणली। हे बघ शिवा, तू उगाच मनाला लावून घेऊ नकोस। नाही रे, मला सगळं कळतंय, पण आईलाच असं वाटतंय ना, तसं वाटूच शकतं दिव्याला। पण आज तर दिव्या एकदम तोंडावर येऊन बोलली माझ्या की तू मला प्रॉमिस दे की माझ्या लग्नात काही करणार नाहीस, येणार नाहीस। त्याचं जरा वाईट वाटलंय मला। अगं पण शिवा, तू तुझा विचार कर ना ग। हा, म्हणूनच मी म्हणतोय शिवा, तू स्वतःचा विचार करायला शिक। आता ती दिव्याताईच बघ, ती विचार करते ना स्वतःसाठी काय चांगलंय काय वाईट आहे, तसा तू विचार केला तर बिघडलं काय? असं नाही आहे रे। हे बघ शिवा, ते जे तुला बोलतात ते चुकीचं आहे, पण मला असं वाटतं तू त्यांच्या बाजूने पण विचार करायला हवास। काही काय बोलतो रे? अजून काय समजून घ्यायला पाहिजे तिने? शिवा सख्खी बहीण आहे तिची, असं बोलतं का बहिणीला? ए स्टेपनी, तुला काय माहिती नाही तर मध्ये मध्ये बोलू नको। काय रे अप्पर? आम्हाला सगळं माहिती आहे। अरे तू थांबा रे बाबा। ओ मनावर घेतलाय। आई पाय दुखायला लागलेले। हा हा, आई अरे यार, म्हातारीला लागला यार कॉल। आई गे, जीव गेला माझा, मेलेनो। ही बॉल देणार नाही तर डोळे फुटले तुमचे, मेल्यानो ते। आई बॉल खेळताय, लागला की माझ्या हाताला। डोळे कुठे गेले तर तुमचे? दिसत नाही बाई तुम्हासने? सॉरी, बॉल द्या ना। काय म्हणला? सॉरी म्हणलो। सॉरी गेला तुझा मसनात। सॉरी म्हणतोय, मला लागलेल भरून देणार आहेस काय? बघ बघ कसं झालंय ते। हो बाई आजी, आता शिवाची आजी म्हणून किती बोलाला, काय बी बोलाल। शिवाचा काय संबंध त्या? मला लागलंय म्हणताना मी बोलणारच। देवान चांगली इतके डोळे मेल्या दिलेत तुला, दिसत नाही भाई? म्हातारी माणसं इथनं चालत असतात, म्या म्हातारी नाही हे सोडून दे आता, पण लहान पोरं पण चालत असतात इथनं। केसरी लागलं तर काय करणार तुम्ही? जाऊ द्या ना आजी, चालता येत आहे ना तुम्हाला, मग आता तो बॉल द्या। हे चालता येत नाही तुम्हाला, बॉल द्या आता। मेल्या बोलायला पण येत नाही, बॉल दे आता, मला सांगतोय। देत नाही चा, देत नाही, काय करायचं ते करा। आजी द्या ना। हो आजी द्या ना। आणि आम्हाला बोलताय, तुम्हाला दिसत ना आम्ही इथं खेळतोय ते, कशाला इथून यायचं? ये झिपऱ्या, आधी ते केस असे आलेत ना ते बांध, हा, आणि मग बोल। मेल्या डोळ्यावर येत आहेत म्हणून दिसत नाही तुला मला लागलेला बॉल। हो आजी, बाद झाला आता, द्या बॉल, जा तुम्ही। काय देत जा, काय करायचं ते कर। आवाज काय करताय आजी? मागे रा, काय चाललंय काय? हा, काय अक्कल नाही का? असं बोलतात माझ्या बाई आजीशी? अगे हे शिवा, या आजीच मुद्दामून मधनं आली। ए शाण्या, इथून ना वस्तीतली हजारो लोक जातात, त्यांना काय बोलत नाही ते? आणि क्रिकेटचं काय एवढं सांगतो रे, 2 मिनिटं थांबता येत नाही? अगं तू जा बाई, गॅरेज मध्ये जाऊन गाड्याच रिपेअर कर। क्रिकेटचं काय करणार आहे तुला? ए भाई, तुला काय कळत नाही ना, तू बोलू नको। आणि चल लावतो मॅच, आता हरवतो की नाही बघ तुला। काय
मेकळीकडे जातोय की आम्ही रात काढायला काय झालं तू बस नाही आजी तुम्ही एक काम करा, काय तुम्ही शिवाला ना घरी घेऊन जा आणि हातात बांगड्या भरा त्याच्या, कारण क्रिकेट हा खेळ बांगड्या भरणाऱ्या हातांचा नाही, तर माझ्यासारख्या मर्द पुरुषांचा खेळ आहे. काय रे? बांगड्या भर तू ना आता लावच मॅच, मग बघते कोण बांगड्या भरतं आणि कोण नाही ते, ठीक आहे? अगं तू ढेकला होशील मॅच मग आमच्या बरोबर, लोक काय म्हणतील पिंट्या शेट कोणाबरोबर मॅच लावतोय, शिवा बरोबर. शिवा बरोबर म्हणजे एका पोरी बरोबर मॅच लावतोय. घाबरला काय रे? हा घाबरला? ओ आजी आजी कशाला उगाच, अगर ऐकाय काय अहो आजी जावा ना घरी. कशाला जावा हा कशाला जावा खाली डोसक्यात माझ्या शिवाल जर काही बोललात आणि तिची पुण्यांदा जर कळ काढली तर एकेकाची तंगडी ठेवीन तोडून. ए शिवा मॅच घेतली तुझ्या बरोबर, काय करायचं ते कर, चल. नाही तर काय चल. हाय, तुम्हाला काही मदत हवी आहे का? अगदी देवासारखे धावून आलात तुम्ही. कुठे सोडू का तुम्हाला? हो, मला जरा पुढच्या टर्न पर्यंत सोडता का? शुअर, व्हाय नॉट. अहो माझं कर्तव्य आहे ते. काय? मदत करणं माझं कर्तव्य आहे. हो अच्छा, थँक्यू. सर, मॅडम. अरे 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 थांब 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 थांब, पळतोयस कुठे? आम्हाला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. साहेब, मी खरंच काही नाही केलं. मी उगाच आपली गर्लफ्रेंडला फिरवायला म्हणून गाडी काढली होती. मी काही नुकसान नाही केलंय गाडीचं, शपथ सांगतो. आता आम्हाला काय माहित तू गाडीचा नक्की कशासाठी वापर करतोयस ते. नाही मॅडम, असं नका म्हणू. मी खरं सांगतोय तुम्हाला, खरंच. ठीक आहे, माफ केलं तुला. पण आता जर आम्ही तुला नोकरीवरून हकलवून द्यायला नको असं जर वाटत असेल ना, तर तुझ्या गर्लफ्रेंडचं होणारं लग्न तुला मोडावं लागेल. हो, असं कसं? पण म्हणजे ती तर लग्न होऊन तुमच्याच घरात येणार ना. मग सुहास, पोलिसांना फोन कर जरा आणि ताब्यात घ्यायला सांग ह्याला. नाही 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 नाही, नको प्लीज, असं नका करू. नका करू. मी 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 ऐकतो. हा, मग नसत्या चौकशा बंद कर. तुला तुझी नोकरी हवी आहे ना, नाहीतर नोकरी आणि छोकरी दोन्ही गमावून बसशील. नको सर, ती हवी आहे मला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.